धूम पंजाबी, पंजाबी धूम पंजाबी. आज शेवटी पंजाबची किंग जिंकली आज आणि टॉप 2 मध्ये सामील झाली आहे. आर-सी-बी आणि पंजाब न जिंकलेल्या टीम आता टॉप 2 ला आलेल्या आहेत आणि कदाचित त्यांच्यातच फायनल व्हायचे चान्सेस वाढलेले आहेत. आणि बिझनेस एंडमध्ये आल्यामुळे सी-एस-केचा पत्ता कट झालेला आहे. आय-पी-एल 2025 मध्ये 10व्या नंबरची टीम आता सी-एस-के नक्की होणार आहे. आता पुढच्या मॅचेस त्यांच्या फक्त प्राईडसाठी खेळू असं धोनी ज्यावेळेस म्हणाला सुरुवातीला, ते खरंच त्यांना प्राईडसाठीच खेळणं आता महत्त्वाचं आहे. आजची मॅच पंजाबच्या कॅप्टन श्रेयस अय्यरने जिंकली. टॉस जिंकून सी-एस-केला बॅटिंगसाठी बोलवलं आणि त्यांची सी-एस-केची ढासळत कामगिरी तशीच सुरू राहिली. सी-एस-केने आपले यंगस्टर शेख रशीद आणि आयुष मात्रे यांना बॅटिंगसाठी पाठवलं होतं. ओपनर जास्त काही करू शकले नाही. 3 ओव्हरमध्ये 21च रन केले होते आणि त्यांची पहिली विकेट पडली तिसऱ्या ओव्हरला 2.5 मध्ये. आयुष मात्रे शेख रशीद पहिल्यांदा आउट झाला. त्याने शॉर्ट ऑफ गुड लेंथ मारायला प्रयत्न केला आणि आउट झाला. नंतर त्याच्या वाटोपाठ लगेच आयुष मात्रे पण आउट झाला आणि मग जडेजा आणि सॅम करनने थोडीशी पार्टनरशिप केली. जडेजा पण मार्को यान्सनच्या ओव्हरला आउट झाला आणि मग जी पार्टनरशिप झाली डेवाल्ड ब्रेव्हिस आणि सॅम करन, त्यांनी खरं सी-एस-केला 200चा पल्ला गाठणार असे करून ठेवले होते. त्यांनी एकंदरीत बऱ्यापैकी 78 रनची पार्टनरशिप केली 50 रनमध्ये. सॅम करन हा त्याच्या जुन्या टीम बरोबर विरुद्ध चांगलीच फलंदाजी करत होता. असं वाटत होतं की सॅम करन त्याला काढल्याचा पंजाबमधून काढल्याचा वचपा घेणार की काय, पण 88 धावावर तो आउट झाला आणि डेवाल्ड ब्रेव्हिस हा नवीन बेबी एबी हा पण 32 धावा करून आउट झाला. त्याने चांगले षटकार मारला. आय थिंक 1 षटकार आणि 2 चौकार मारून 32 धावा केल्या होत्या. पण त्याच्या फिल्डिंगला जास्त महत्व होतं. त्याने एक अफलातून कॅच पकडला. आय थिंक वन ऑफ द बेस्ट कॅच होईल आयपीएल मधला. त्याने 2दा जगल करून बाउंड्री लाईनवर कॅच पकडला. बाकीचे सी-एस-केचे फिल्डर नुसते खड्डेच होते. एकेकाने 2-2 कॅच सोडलेत. आय थिंक पतिराणाने 1 कॅच सोडला आणि बरेचसे कॅच सोडले गेले त्यांच्या. सी-एस-केचे टीमच एक डॅड्स आर्मी आहे आणि त्याच्यामुळे त्यांची फिल्डिंग अतिशय टुकार आहे. त्यांचा भरपूर फायदा पंजाबला नंतर मिळाला. पण लेट्स गो टू शिवम दुबे पण काही करू शकला नाही. 1 4 मारली त्याने शेवटच्या ओव्हरला, पण त्याला एकाच एंडला ठेवलं. ती चहालच्या फिरकीने. चहाल वॉज ऍक्च्युअली द मॅन ऑफ द मॅच ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द मॅच ऑफ दिस मॅच. ओके, त्याने एका ओव्हरमध्ये 3 विकेट काढल्या, 4 विकेट काढल्या. शेवटची आय थिंक 17वी की 18वी ओव्हर होती ती. 18वी ओव्हर होती. 18व्या ओव्हरला त्याला धोनीच्या अगेन्स्ट टाकलं होतं. धोनीने एक 6 मारली. त्याच्यानंतर कमबॅक करत धोनीला बाउंड्रीवर आउट केलं. निहाल वडेराने चांगला कॅच पकडला होता. त्याच्यानंतर आलेल्या फलंदाजाने दीपक हुडा 2 बॉल 2 त्याला आउट केलं. तो पण असा कव्हरवरून मारायला गेला, टॉप एज लागली आणि आउट झाला. त्याच्यानंतर आलेल्या दोन्ही फलंदाजांना त्याने लवकर आउट केलं. एक होता अंशुल कंबोज, त्याला बोल्ड केलं आणि दुसरा नूर अहमद आणि हॅट्रिक कंप्लीट केली आणि त्याच्या सेलिब्रेशन म्हणजे झोपून सेलिब्रेशन करत असं सेलिब्रेशन केलं. या धडाधड पडलेल्या विकेटने 2 ओव्हरमध्ये पंजाबला जे 200चं टार्गेट होतं ते 190 पर्यंतच रोखण्यास त्यांना यश आलं आणि चेपॉकवर पहिल्यांदाच सी-एस-के या सीझनमध्ये ऑल आउट झाली असेल. त्यांनी 20 ओव्हर पण नाही केले. त्यांचे 4 बॉल कमी खेळले. त्यामुळे त्यांना जास्तच प्रॉब्लेम होणार होता. जर का पंजाबने सेन्सिबल क्रिकेट खेळलं असतं तर टार्गेट अचीव्ह करणं इझी होतं. तसं सी-एस-केच्या चेपॉक मैदानावर नॉर्मली कॅप्टन डझंट वॉन्ट टू बॅट सेकंड, पण श्रेयस अय्यरचं याच्यात कौतुक करायला लागेल की त्याने स्वतःवर घेतलं प्रेशर आणि ही बॅटेड रिअली वेल. तो आउट ऑफ पंजाबच्या होम स्टेडियमच्या बाहेर चांगलाच परफॉर्मन्स करतोय. त्याने आज पण 70 धावांची खेळी केली. सलामीला आलेल्या दोन्ही यंगस्टर्सनी सुरुवात चांगली केली पंजाबच्या, आणि पंजाबच्या दोन्ही फलंदाजांनी प्रियांश आर्याने चांगली बॅटिंग केली. त्याने पण धडाकेबाज 15 बॉल 23 153चा स्ट्राईक रेट. आणि प्रभसिमरन याने तर त्याचा आज दिवस होता. जे काही करत होता, कॅच पण सुटत होता त्याचा. त्याच्यानंतर त्याने काढलेले त्याच्या फलंदाजीने पण प्रियांश आर्याची फलंदाजीने जे काही स्टार्ट दिली होती त्याचा त्याने पुरेपूर फलंदाजीने त्याने ऍडव्हान्टेज घेतला आणि अशा रीतीने झालेल्या आर्याच्या फटकेबाजीनंतर इम्पॅक्ट प्लेअर आलेल्या प्रभसिमरनने धावा काढल्या. 36 बॉल 54. त्याने आय थिंक पहिलीच हाफ सेंचुरी असेल या टुर्नामेंटमध्ये. आणि पण त्याची जी कन्सिस्टन्सी यावर्षी वाढलेली आहे. टुल्लाच आहे तो 1 नंबरचा. नुसते मारत असतो. लेग साईडला त्याला एवढे फ्री हिट्स दिल्या तर दोन्ही आय थिंक सॅम करन आणि दुसरा एक ते मलिंगा झाला पतिराणा, त्या दोघांनी अशी बॉलिंग टाकली की फ्रीमध्ये रन दिले. त्याच्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने तर अप्रतिम फलंदाजी केली. त्याने 41 बॉल 72 केले आणि त्यालाच मॅन ऑफ द मॅच दिला. आय डोंट नो वाय त्यांनी
याला नाही दिलं, युजवेंद्र चहलला नाही दिलं. त्याने तर खूप चांगली गोलंदाजी केली आणि आय थिंक तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सबस्टिट्यूट आला होता. त्याला बाहेर काढून आय थिंक प्रभसिमरत सिंगला टाकलं होतं. पण याचा फायदा सगळा पंजाबला झाला. पंजाबचे येऊन नंतरचे फलंदाज नुसते खेळत होते. शशांक सिंहने काही षटकार मारले जडेजाच्या ओव्हरमध्ये आणि तो आऊट झाला. पण तोपर्यंत 12 बॉल 23 रन केल्यामुळे टार्गेट वॉज अचिवेबल. नंतरच्या एक बॉलला एक रन काढून सुद्धा त्यांनी टार्गेट अचीव्ह केलं आणि अशा रीतीने पंजाबने हा सामना जिंकला नाही, ते टॉप 2 मध्ये आलेले आहेत आणि याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं झालं की सीएसके बाहेर गेली आणि सीएसकेच्या कुठल्याच गोलंदाजाला काही क्रेडिट नाही मिळालं. खलीलने चांगली गोलंदाजी केली. त्याला प्रियांश आर्याची पण विकेट शॉर्ट बॉलवर चांगली मिळाली आणि नंतर येऊन पण त्याने विकेट काढली, पण त्याचा काही जास्त फायदा झाला नाही. अशा रीतीने सीएसकेचा ओव्हर झालेला IPL 2025 मध्ये. त्यांना आता वुडन स्पून तर नक्की मिळणार आहे. पण तुम्ही माझा चॅनल बघताय पण त्याला लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. यामुळे मला जाम राग आलाय. तुम्हाला नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करायला लागेल आणि मला प्रोत्साहन द्यायला लागेल. लाईक तरी करा, कमेंट तरी करा. त्याच्याने मला प्रोत्साहन मिळेल आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी करू शकेन. थँक यू व्हेरी मच. बाय.